अबोली या मालिकेच्या 6 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे अंकुश विचार करत असतो, काय करतोय मी हे, आणि त्याला अबोलीची आठवण येत असते. अबोलीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात, अबोलीसोबत गेलेले शब्द आठवत असतात, लग्न आठवत असतं, 1 ना 1000 आठवणी असतात आणि तो एकदम आठवणीमध्ये हरवून गेलेला असतो. इकडे आता विजया सांगते, नीता बघ जा शार्दूल कुठे आहे. इकडे अबोली देवाची प्रार्थना करत असते, माझ्या मनाची हुरहुर का आहे, मला असं का वाटते, या सगळ्याचा उलगडा होऊ दे देवा. त्याच वेळेला शार्दूलचा कॉल येतो आणि अबोली विचार करते, पल्लवीचा कॉल. आणि अबोली कॉल उचलते. शार्दूल म्हणतो, अबोली मावशी, अगं तुझ्यासाठी बोलण्यासाठी मी व्हिडिओ कॉल केला. तितक्यात तिथे नीता येते आणि म्हणते, शार्दूल चल आतमध्ये, लग्न लागले, तुला पाहायचं आहे ना. आणि व्हिडिओ कॉल चालूच असतो. नीता शार्दूलला उचलून आत घेऊन येते आणि शार्दूल व्हिडिओ कॉल चालूच ठेवतो. अबोली सगळं पाहत असते आणि विचार करते, अरे देवा, शार्दूलचा व्हिडिओ कॉल तर चालू राहिलाय. आणि काका म्हणतात, अगं मग तू कट कर. अबोली व्हिडिओ कॉल कट करायला घेणार, तितक्यात तिला अंकुश आणि आता पल्लवीचं लग्न लागताना दिसतं. अबोली हदरते. अबोली म्हणते, काका हे बघ काय चाललंय, हे बघ काय चाललंय, हे दोघं जण लग्न करतायत आणि म्हणूनच अंकुश सर मला फसवून गेले होते. असं म्हणत आता अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. रमा म्हणते, ह्या अंकुशचं करायचं काय, हा कुणाचाच नाही, ना तुझा ना माझा ना आजीचा, हा कुणाचाच नाही आहे. मला असं वाटतंय अबोली, तू याचा नाच सोडून दे. हा न तुला धोका देतोय, तू त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास, स्वतःला त्रास करून घेतलास, ही अशी पांगळी होऊन बसलीस त्याच्यामुळे, आणि तरीसुद्धा तुला त्याची काळजी वाटते. मी एक शब्द सांगून ठेवते, खबरदार जर पुढे अंकुश अंकुश केलंस आणि अंकुशकडे जाण्याचा प्रयत्न केलास, या घरातलं कुणीसुद्धा तुझ्यासोबत येणार नाही. अंकुश आपल्यासाठी मेलेला आहे, बाद झालं त्या अंकुश पुराण. आणि आता अंकुशला या घरामध्ये येण्यासाठी थारा पण नाही. अबोली, तुझी मदत करायला कुणी येणार नाही, कारण हा अंकुश आपल्या जीवाला अजून किती घोर लावतोय आणि किती निर्लज्जपणा करेल हे माहीत नाही. असं म्हणत रमा हात वरती करते. अबोलीला कोणतीही मदत करण्यासाठी ती नकार देते. आता मात्र अबोली विचार करते, हे घडतंय तरी काय, आणि अंकुश सर असं कसं वागू शकतात. इकडे 7 फेरे सुरू होतात. एक एक करत पल्लवी आपल्या पायाने सुपारी आता बाजूला सारत असते. विजया आणि नीताला वाटतं, चला आपला प्लॅन यशस्वी झाला. पण इकडे अंकुशला अबोलीच आठवत असते. काहीही झालं तरी त्याला अबोलीच्या सोबत घालवलेले क्षण आठवत असतात. आणि आता तो हे आपण लग्न का करतोय हाच विचार करत असतो. अबोली मात्र अंकुशला आता या लग्नापासून थांबवण्यासाठी व्हीलचेअरवरती जिकडे वाट फुटेल तिकडे आता अंकुश सर असं बोलत रिक्षा थांबवत असते. रिक्षावाला थांबत नाही. अबोली रिक्षा धरते, खाली पडते आणि अंकुश सर असं जोरात ओरडते. बिचाऱ्या अबोलीची अवस्था खूप बिकट असते. आणि इकडे गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असताना सुद्धा आता अबोलीचीच आठवण अंकुशला येत असते. इकडे गणपती बाप्पाने चमत्कार घडवत ज्या वेळेला अंकुश पल्लवीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो, तेवढ्यात धावत पळत अबोली येते आणि अंकुश सर काय करताय तुम्ही, असं म्हणत अंकुशच्या हातातील मंगळसूत्र झटकून होमकुंडामध्ये टाकते. अंकुश चिडतो आणि अबोली, काय केलंस तू हे सगळं, असं म्हणत अबोलीकडे रागारागात पाहतो. अबोली आता चिडते. अंकुशच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देते आणि म्हणते, काय करताय तुम्ही, माझा विश्वासघात करताय तुम्ही, फसवून इकडे लग्न करायला आलात तुम्ही, असं म्हणत अबोली अंकुशला जाब विचारते. आता मात्र अंकुश तिच्याकडे पाहत बसतो. अबोली म्हणते, सर काय करताय, माझ्यासोबत तुमचं लग्न झालंय, आपण 7 फेरे घेतलेत, लग्नाच्या आणाभाका घेतल्यात, असं असताना माझा विश्वासघात करून पल्लवीसोबत लग्न करण्याची तुम्ही हिंमत तरी कशी केलीत, का हे सगळं वागताय तुम्ही. विजया म्हणते, अबोली तू गप्प बस. अबोली म्हणते, सर तुम्ही असं का वागताय, तुमच्या मनात एकदाही विचार नाही का आला की अबोली आपली लग्नाची बायको आहे. नीता म्हणत असते, विजया अगं काय प्रकार आहे हा, नक्की सचित आहे की अंकुश आहे. याच्यावरती विजया म्हणते, नीता हा अंकुशच आहे, पण त्याला काही आठवलेलं नाही. असा खूप मोठा खुलासा होतो की हा अंकुशच आहे, पण त्याला अजूनही काही आठवलं नाही, तो स्वतःला सचित राजेश समजतोय. इकडे आता विजया म्हणते, अबोली तुझं डोकं फिरलंय, तो तुझा नवरा नाही आहे. याच्यावरती अबोली म्हणते, विजया तुझं तोंड बंद कर, तोंड तुझं बंद कर. तू आत्तापर्यंत मला त्रास देण्यासाठी काय काय कारस्थानं केलीस मला माहिती आहे ना, मला सुखाने जगू दे, का माझ्या आयुष्यामध्ये कटकारस्थानं रचत आहेस. आणि अंकुश सर तुमचं एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करायला तुमचं मन धजावलं कसं, तुम्हाला खरोखर सगळं आठवलंय ना, मी तुमची बायको आहे, रमा आई, राघू, आजी, काका हे सगळं आठवलं असताना तुम्ही असं कसं वागू शकता अंकुश सर. अंकुश म्हणतो, अबोली खरं सांगायचं तर मी अंकुश नाही आहे, मी सचित आहे आणि मला काहीही
काहीही आठवायची गरज नाही, कारण मी सचितच आहे, पल्लवी माझी बायको आहे, शार्दूल माझा मुलगा आहे आणि तुला आणि तुझ्या घरच्यांना मी फसवतोय. असा खूप मोठा सत्याचा उलगडा सचितने केल्यावरती सुद्धा अबोलीला या गोष्टीवरती विश्वास बसत नसतो. सचित म्हणतो, मी तुम्हाला सगळ्यांना खोटं बोललो कारण मला इथून निघायचं होतं, मला ह्या चाळीतून निघायचं होतं आणि म्हणून मी खोटं बोललेलो आहे. अबोली म्हणते, नाही सर, नाही, तुम्ही आत्ता खोटं बोलताय. सचित म्हणतो, अबोली तू विश्वास ठेव, मी खरंच सचित राजे आहे. विजया म्हणते, झालं, तुझ्या मनाचं समाधान झालं, तुला उत्तर मिळालं. अबोली म्हणते, सर मग तुम्ही मला एक सांगा की पल्लवी तुमची बायको आहे असं तुम्ही म्हणताय, ही विजया म्हणते, ही नीता म्हणते, मग तरीसुद्धा पल्लवीसोबत चोरून लग्न करण्याची तुमच्यावरती वेळ का आली? विजया म्हणते, तुझ्यापासून पिछा सोडवण्यासाठी. तू इकडे सचितला अडकवून ठेवलं होतंस ना, सचितला या सगळ्यामध्ये तू अडकवलंस. आम्ही सचितला सोडवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला आहे. तू न अबोली स्वतःला जास्त शहाणी नको समजूस, आम्ही सचितला तुझ्या तावडीतून सोडवण्यासाठी हे सगळं केलं आहे. अबोली म्हणते, मला एक सांगा सर, तुम्ही आत्ता म्हणताय की तुम्ही आहात कोण, तर तुम्ही आहात सचित राजे, पल्लवी तुमची बायको आहे. पल्लवी बायको आहे, मग तुम्हाला लपून छपून लग्न करण्याची गरज का पडली या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि विजयाचं तोंड ती बंद करायला सांगते आणि ती म्हणते, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट चुकीची करत असतो, एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नसते, आपण जी गोष्ट करतोय ती चुकीची आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपल्या मनामध्ये अपराधी भावना येते आणि तेव्हाच माणूस तोंड लपवून ते सगळं करायला लागतो. मग सर, तुम्हाला तोंड लपवण्याची किंवा तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना ही आलीच कुठून, का आली? आणि लग्न करताना तुम्हाला एकदाही माझी आठवण नाही का आली? अंकुश म्हणतो, नाही, तुझी आठवण नाही आली, पण मला अस्वस्थ वाटत होतं, हे लग्न करू नये असं वाटत होतं. अबोली म्हणते, मग का वाटत होतं हे तुम्हाला? याच्यावरती विजया म्हणते, कारण तो एक डिसेंट माणूस आहे आणि तो डिसेंट असल्यामुळे त्याला सगळं कळत होतं की तुला त्रास होईल आणि म्हणून त्याच्या चांगुलपणामुळे त्याला असं वाटत होतं. अबोली म्हणते, नाही सर, तुम्ही मनाशी विचार करा, लग्न करताना तुमच्या मनात एकदासुद्धा नाही आलं की अबोली आपली बायको आहे, आपल्याला अबोलीसोबत लग्नाचे 7 फेरे घेतलेले आहेत, आपण ते वचन निभवायला पाहिजे. बोला अंकुश सर, तुमच्या डोळ्यासमोर मी नाही का आले? आता सत्य काय आहे हे पल्लवीला, विजयाला आणि नीता या तिघांनाच माहिती असतं. हा जो समोर उभा आहे, जो स्वतःला सचित राजे म्हणतोय, तो सचित राजे नसून तो अंकुश शिंदे आहे, हे या तिघींनाच माहिती असतं. आणि अबोलीपासून तिचा नवरा हिरावून घेण्यासाठी या तिघींनी हे कारस्थान केलेलं असतं. पण अंकुश असं का वागत असतो? कारण त्याला वाटत असतं, अजूनही त्याला असं वाटत असतं की आपण सचित राजे आहोत, त्याला अजूनही काही आठवलेलंच नसतं. हे सगळा बनाव अबोलीला त्रास देण्यासाठी आणि अबोलीपासून सचितची सुटका करण्यासाठी विजया आणि पल्लवीने केलेला असतो. विजया सांगत असते, तुला आता उत्तर मिळालं, हे तुझे सचित राजे आहेत, हे तुझे अंकुश सर नाही आहेत, त्यामुळे आता इथून निघ आणि स्वतःसाठी दुसरा कोणीतरी नवरा शोध जा. अबोली म्हणते, खबरदार विजया, खबरदार जर बोललीस तर मी एक प्रतिवता आहे, माझ्या नवऱ्याला मी चांगलं ओळखते आणि तू एक लक्षात ठेव, नियतीचा खेळ अजब असतो, माझा नवरा माझ्या जवळ येणार आणि तो मला मिळणारच. असं म्हणत अबोली खूप मोठी घोषणा करते आणि विजया आणि नीता यांना आता चांगलेच खडे बोल सुनावते. अबोलीचं इतकं काही बिनसूनसुद्धा किंवा तिच्यासोबत इतकं काही होऊनसुद्धा ती ठामपणे बोलते, याच्यामुळे जराशी विजया हादरते. पण अबोली आपल्या मतावरती ठाम असते, अंकुशला सांगत असते, तुम्ही अंकुश सर आहात, तुम्हाला आठवायचं बाकी आहे. अंकुश म्हणतो, अबोली मी सचित राजे आहे, शार्दूल माझा मुलगा आहे, पल्लवी माझी बायको आहे, बस, मला काही ऐकायचं नाही. असं म्हणत अंकुश अजूनही आपल्या मनाशी तो सचित राजे आहे असंच ठरवून ठेवलेला असतो. पण खरा सत्याचा उलगडा विजयाने नीताला केल्यामुळे प्रेक्षकांना समजलेला आहे की हाच सचित राजे आहे, हाच अंकुश आहे आणि त्याला अजूनही काही आठवलेलं नाही, आठवायचं बाकी आहे, म्हणून तो विजयाच्या कटकारस्थांना बळी पडत हे सगळे करत आहे. पण अजूनही बाकी सगळ्यांना हे माहीत नसतं. रमा, राघू, आजी हे त्याला सचित राजे म्हणून मान्य करून टाकलेलं असतं. रमा घरी आल्यावरती म्हणते, अबोली मी तुला आधीच सांगितलं होतं की हा माझा अंकुश असूच शकत नाही, माझा अंकुश माझ्याशी असं वागूच शकत नाही, ना आजीशी असं वागू शकत, ना काकांशी असं वागू शकत, त्यामुळे अबोली आता तू तो नाच सोडून दे. अंकुश परत आणण्याचा किंवा अंकुशला या घरामध्ये परत येण्याचा हा नाच सोडून दे. या असल्या निर्लज्ज मुलाला माझ्या घरात स्थान नाही. मी समजेन की माझा मुलगा तेव्हाच मेला, त्याच ॲक्सिडेंटमध्ये मेला, त्यामुळे आता अंकुशला या घरात थारा नाही. मग अबोली सुद्धा खूप मोठा निर्णय घेते. अबोली आता ज्या वेळेला अंकुश दारामध्ये येतो, अबोली म्हणते, थांबा सर,
या घरात तुम्हाला थारा नाही, मी तुम्हाला मोकळं केलेलं आहे. तुम्हाला जे वाटेल जिथे वाटेल तिकडे जायला तुम्ही मोकळे आहात, पण या घरात परत यायचं नाही. मी समजेन की माझे अंकुश सर नव्हतेच कधी परत आले. आता तुमचा माझा काही संबंध नाही, तुम्हाला विसरायला मी तयार आहे, असं म्हणत अबोलीने खूप मोठी घोषणा केलेली असते आणि अंकुशला हे सुद्धा सहन होत नसतं. आता अंकुशला एक एक सत्य आठवण्याच्या मार्गावरतीच असताना अचानक अबोलीने अंकुशसोबत नातं तोडल्यामुळे मालिकेमध्ये काय टर्निंग आणि ट्विस्ट पॉइंट येणार आहे हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.